ही गोष्ट जुनी आहे, पण ती तुझ्या रक्तातली आहे. कारण ज्यांच्या तलवारीने हिंदवी स्वराज्य घडले त्यांच्याच रक्ताच्या थेंबातून तू जन्मला आहे. ज्यांनी व्यक्तिगत सुखापेक्षा स्वराज्याचं हित अधिक महत्त्वाचं मानलं, स्वतःच्या मुलाचे लग्न न करता आधी कोंढाणा जिंकण्याची प्रतिज्ञा पूर्ण केली, वाघासारखे चलले, सिंहासारखे लढले, रात्रभर झुंज दिली आणि मृत्यूला शरण जाऊनही इतिहास जिंकून गेले, ते म्हणजे तानाजी मालुसरे पांडे. ज्यांनी औरंगजेबाला इतका धसका दिला की त्याला झोपेतून उठवायला त्यांचं नाव पुरेसं होतं. कधी तलवारीसारखे झेपकेत, कधी वाऱ्यासारखे नाहीसे होत. त्यांना पकडायचे स्वप्न मुघलांनी पाहिले, पण ते स्वप्नातही मिळाले नाही. शत्रूने त्यांचं नाव घ्यायचं थांबवले, कारण ते म्हणजे वादळ. त्यांचं नाव उच्चारायला शत्रू घाबरायचे, ते म्हणजे संताजी घोरपडे. ज्यांनी अफजल खानासोबतच्या लढाईत 7 तासात 600 शत्रूंना मारले, रणभूमीत वाघासारखे शत्रूंना नरसिंह वाटणारे, जिथं तलवार नसली तिथं मुघल पळाले, ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती अंबीरराव मोहिते. ज्यांनी पुरंदरगडाच्या संरक्षणासाठी एकट्यांनी 1000 मुघलांवर झेप घेतली, त्यांच्या एका लढाईने स्वराज्याच्या मातीला साज आले. धर्मवीर, रणवीर, इतिहासात पुरंदरचे वाघ म्हणून अमर झालेले, मृत्यूसमोर असतानाही माघार गेले नाही, ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे. ज्यांनी महाराजांना वाचवण्यासाठी आपलं रूप त्यांच्यासारखं केलं, शत्रूंच्या हाती लागले, ती शिक्षा त्यांनी अंगावर घेतली फक्त शिवराय जगावे म्हणून. स्वतः जळले पण स्वराज्याचे तेज वाढवले, ते म्हणजे शिवा काशीद. ज्यांनी शिवरायांसोबत हिंदवी स्वराज्याची पहिली तलवार उगारली, पहिले स्वराज्यवीर जे मुघलांचे सरळ लढले, पहिला रक्ताचा थेंब ज्यातून स्वराज्य उगमलंय, ते म्हणजे बाजी पासलकर. रायगडाचं स्थापत्य तयार करणारे कलाकार, त्यांच्या एकेका दगडात स्वराज्याचं स्वप्न होतं. ज्यांनी राज्याभिषेकाचा रंगमंच उभा केला आणि त्या भूमीला राजगड बनवले, ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे वास्तुशिल्पकार हिरोजी इंदुलकर. ज्यांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळी आणि प्रतापगडाच्या लढाईत विशेष पराक्रम गाजवला, शत्रूची पगडी घातली पण मनात फक्त भगवा होता. रस्ता बदलू शकतो पण मन स्वराज्यातच राहिलं, ते म्हणजे नेताजी पालकर. ज्यांनी एका हत्तीसोबत स्वतःची लढाई देऊन सर्वांना चकित केले होते. हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक पावलांवर त्यांचं संरक्षण होतं. महाराजांनी त्यांना निष्कलंक विश्वास दिला. न दिसणारे पण कधी न हरवलेले, ते म्हणजे येसाजी कंक. जे होते महाराजांचे गुप्त हत्यार, सावलीसारखे सोबत, तलवारीसारखे धाडसी, डोळे नसलेली शक्ती, जे शत्रूला अंधार वाटायचे, ते म्हणजे बहिर्जी नाईक. ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षात संस्कृत, फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. औरंगजेबाच्या 50,000 सैन्याला नदीत बुडवणारे, जंगलात हरवणारे, त्यांचं धाडस तलवारीपेक्षा जास्त नजरेत होतं. त्यांची नजर अशी की सिंहाच्या तोंडात हात घालून त्याचे दात मोजणारे, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट धर्मवीर संभाजी महाराज. यांच्यासारखे असंख्य मराठी होते जे इतिहासाच्या पानात नाही, स्वराज्याच्या मातीत अमर झाले आहेत. आणि या सगळ्यांना घेऊन हिंदू स्वराज्य निर्माण करणारे राजे, ते म्हणजे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. जिथे माती रक्तात नाली, तिथे स्वराज्य उभं राहिलंय. जा भावा, गडा किल्ल्यांवर जा, इतिहासाला भेट आणि स्वतःला शोध.